हॅलो. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करूया. प्रथम चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी संदीप पाटील. दोन्ही फॉर्मॅटमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ आपण पाहिला. उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी. एक आकर्षक ट्रॉफीज, त्याचबरोबर वेफर पॅकेट आणि त्याचबरोबर सीतपे. वेल प्लेड संदीप अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. जाऊया आपण आमच्या टॉस बॉक्समधून करूया. दोन दिग्गज संघामधून पोलीस सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला बांद्रामूर्ती काल्हेर तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. हॅलो. चला, उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. आजच्या स्पर्धेतील दुसरा सामना. एका बाजूला बांद्रामती काल्हेर तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. दोन्ही संघ मला वाटतं एकाच देवाचे भक्त आहेत. बघा, दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत, त्याचबरोबर आमची मान्यवर. एक स्पेशल कॉईन आहे या स्पर्धेसाठी. देवेश ग्रुप एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 असा लोगो आहे. गणेश भाऊ घ्या. कोण बोलतोय? चला परत भाऊ, काय म्हणणं आहे? स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 असं म्हणणं आहे. जाऊ दे कुठपर्यंत जाते ते. आणि एक्झॅक्ट मला वाटतं स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 हेच नाणं पडतंय. परत भाऊ, नाणेफेक जिंकलेली आहे. आपल्याकडं वेळ फार कमी आहे. फक्त एका स्वरामध्ये आपण आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करा. पाच धन्यवाद मित्रा. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा आपण आमच्या कॉम्बॉक्समधून. ऐकूया सुमधुर आवाज, व्हॉइस ऑफ मानकुली, ओल्ड टू कालुराम केनी सर. धन्यवाद मोहनदादा भोईर. आज स्पर्धेचा चौथा दिवस आणि 40+ क्रिकेटचा खऱ्या अर्थाने आपण दुसरा दिवस पाहतोय. आणि या दुसऱ्या दिवसातून दुसऱ्या फेरीची पहिली महत्त्वाची मॅच मैदानामध्ये आपल्या बेटीस येथे बांद्रामूर्ती काल्हेर तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. नक्कीच दोन्ही संघांचा विचार केला तर नंबर 1चा संघ काल्हेर आहे. आणि टॉप 5 मधला एक संघ आपण पाहतो जय बजरंग कारिवली. आणि या किडानगरीमध्ये शुभ आगमन झालं आहे शोलूमाता वल या संघाचं. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. नक्कीच तानाजीदादा भोईर, भिवंडी तालुका सिनियर 40+ कमिटीचे नवनिर्वाचित सल्लागार मंगेशजी भोईर कार्याध्यक्ष आणि प्रमोदजी भोईर लॉट कमिटी मेंबर. म्हणजे अगदी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेटनं शेलूमाता वल संघाला भरपूर काही दिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. वेलकम किरणदादा पाटील, महेश भोईर, ऑल टीम, प्रवीण, सूर्यकांत आणि अदर्स टीम. आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच DJ सतीश काल्हेरगावचे एक खूप मोठं नाव आणि सध्या आम्हाला ते प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जोडलेले आहेत. आणि आपल्या लाडक्या संघाला अर्थातच बांद्रामूर्ती काल्हेर या संघाला DJ सतीश कडून शुभेच्छा आलेत. धन्यवाद. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय परशु पाटील, जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे संघनायक आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर संदीप पाटील यांचे बंधू आहेत. तसेच गणेश पाटील असतील, छत्रपती शिवाजी महाराज वरुणवगर नवीन 40+ संघाचे खेळाडू आणि आमचे इतर सर्व सहकारी देवेश ग्रुप आणि झरीमरी स्पोर्ट पाईचे सर्व सदस्य, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करून आपण जाऊया स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याकडे. तानाजीदादा भोईर, प्रमोददादा भोईर आणि मंगेशजी भोईर ऑल टीम
आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन बसा. शेलूमाता वाल आणि जानमान सारंगाव. नक्की चालू सीझनचा विचार केला तर जानमान सारंगाव संघानं देखील कित्येक मोठ्या संघांना पराभूत करण्याची ताकद मैदानातून दाखवलेली आहे. बघूया शेलूमाता वाल बरोबर या स्पर्धेतून पहिल्या फेरीचा यानंतरचा ते सामना खेळणार आहेत. आज साई कृपा डुंगे संघ काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये गैरहजर राहिलाय आणि काल्हेर संघाला तिथून पुढे चाल देण्यात आलेली आहे. बघूया इथून अगदी सलग आजच्या दुसऱ्या सामन्यातून प्रथम दुसऱ्यांदा क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहतो जय बजरंग कारिवली टीम देखील आपण पाहिली तर सध्या रँकिंग नंबर 4 वर आहे. 2 अंतिम विजेतेपद त्यांनी पटकवलेत. तर बंद्रामारुती काल्हेर संघ 16 स्पर्धेतून 4 वेळा अंतिम सामने केलेत, 2 जिंकलेत आणि 2 हरलेत आणि 2 वेळा तिसरं पारितोषिक. नक्कीच मोठी ताकद आहे. चालू सीझनमध्ये आपण पाहिली तर बंद्रामारुती काल्हेर संघाची. वेलकम महेशजी म्हात्रे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बंद्रामारुती काल्हेर संघाचे 12वे तर नक्कीच आमचे सहकारी मित्र परशु पाटील कारिवली संघाचे समर्थक आणि 12वे म्हणून आम्हाला जॉईन झालेत. आपलं देखील स्वागत आहे. या सामन्यासाठी पंच पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील. भाऊ पाटील चला, तुम्ही खाली पडणार नाहीत, तुम्ही उन्हामध्ये या. बघा काल्हेर संघ कारिवलीला आम्ही आधी सूचना केलेली आहे. मैदानामधून जो आपण टावर पाहतोय, जी लाईन पाहतोय, या लाईनला आणि टावरला टप्प्याने जरी बॉल आडला तरी तो डेड बॉल असेल, त्याच्यावर धाव घेता येणार नाही आहे. आणि जी लाईन आहे त्या लाईनला चेंडू टच होऊन जर सीमारेषेच्या बाहेर जरी गेला तरी तो षटकार नाही मिळणार, चौकार देखील मिळणार नाही आहे. तो चेंडू गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. या स्पर्धेची ही नियमावली आहे. आमचे पंच देखील तुम्हाला सूचना करतीलच. आज सुरेश घरत सरांना देखील आराम आहे. नक्कीच कारिवली संघ मैदानामध्ये भाऊ पाटील यांना थोडासा उन्हाचा चटका बसलेला आहे. सावलीतून पुन्हा उन्हात आलेत. धन्यवाद. नक्कीच आज खारबाव संघ देखील आहे, म्हणजे भाऊ पाटील देखील वाट पाहतील. म्हणजे आमचे म्हात्रे सरांना आज सर्व सामन्यातून मला वाटतं मैदानातून उभं राहावं लागेल, कारण की तुफान पिंपलास संघ आजच्या गटातून नाही आहे. चला असो, आपण करूया सामन्याला सुरुवात. अगदी नेहमीप्रमाणे जय बजरंग कारिवली संघाचे संघनायक भारत पाटील पहिल्या ओव्हरसाठी आलेत आणि सलामीर जोडे आपण पाहतोय राजन डी आणि नॉन स्ट्राईकला योगेश. नक्कीच काल्हेर संघाची ताकद वाढलेली आहे, कारण की योगेश सारखा फलंदाज सलामीला आलेला आहे. इथे हा चेंडू बघूया. अगदी पहिला चेंडू ऑन साईडला कुंदन पाटीलनं चेंडूला उचललाय. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलेली आहे. नक्कीच अनिल पाटील जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांनी नक्कीच कारिवली संघाला तसेच उमेश मुकादम यांच्या या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद अनिल भाऊ पाटील, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही संघाचे 12वी या, कारण की लाईव्ह स्कोर अपडेटसाठी आपल्या खेळाडूंची अचूक नावं आपण लगेच द्यायची आहेत. इथे हा चेंडू योगेशच्या बॅटमधून लॉंग ऑन रिझनला चेंडूला उचललाय संदीप पाटीलनं. चांगली फिल्डिंग. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल. नक्कीच पहिल्या सामन्यातून 14 धावा
भारत पाटील यांनी खर्च केल्या होत्या. मात्र या सामन्यातून पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 2 दिलेत. महेश काबूकरनं पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार भारत पाटील यांना ठोकले होते. मात्र या सामन्यातून चांगली सुरुवात आहे. इथे रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. गुरु पाटील जरा सांभाळून राहा, कारण की नक्कीच हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. सॉरी, फलंदाज जेव्हा असे फटके मारतोय तेव्हा यष्टीरक्षक आपण जरा लक्ष द्या फलंदाजाकडे. आपण याआधी पाहिले तुफान पिंपळाच्या स्पर्धेमध्ये गावदेवी ओली आणि गुरुदत्त मानकुली जो सामना झाला होता, त्या सामन्यातून प्रवीण जोशीची बॅट यष्टीरक्षक सुनील मालीला लागली होती. मित्रांनो, जरा आपण जेव्हा क्लोज यष्टीरक्षण कराल तेव्हा फलंदाज कुठे आहे, फलंदाज कुठल्या दिशेने फटका खेळतोय या गोष्टीकडे जरा लक्ष ठेवा, जेणेकरून आपल्याला काही इजा होणार नाही आहे. या गोष्टीची देखील आपण दखल घ्या. 3 धावा. हा फुलटॉस स्केअर ऑफ द विकेट. गॅपमधून चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं. सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतोय, चौकार. हनुमान सारंगाव, संगनायक हिम्मत पाटील. आपण त्वरित आपण जी रिपोर्टिंग करा. शेलूमाता वर्ल्ड संघ अगदी वेळेआधी या क्रीडानगरीमध्ये पोचले आणि आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी पुन्हा एकदा तानाजीदादा भोईर, माजी सरपंच, ग्रामपंचायत वाल मंगेशजी भोईर, कार्याध्यक्ष आणि लॉर्ड कमिटी मेंबर प्रमोद भोईर यांना विनंती करतो आपण स्टेजवर या. इथे हा फटका अगदी खेचून मारलाय. बघूया चेंडूच्या समोर कुंदन पाटील चेंडूला अगदी जमिनी लगत एकाच ॲक्शनमध्ये उचललाय. धाव मिळेल फक्त 1. एका धावीने संघाची टोटल 8. 3 सिंगल, 1 वाईट, 1 चौकार. म्हणजे अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शेष असावेत. चांगला चेंडू होता. अगदी इथे चेंडूला डीप मिड विकेट रिझनला उडवलाय. कुंदन पाटीलनं आज नक्कीच चांगली फिल्डिंग केलेली आहे. आज चंदनला मात्र इथे वंदन करता आलं नव्हतं फलंदाजीतून. पहिले चेंडूवर मला वाटतं पायचीतच्या स्वरूपात बाद झाले होते. चंदन नाईक एक खूप मोठं नाव या संघातून. त्यांनी BPL स्पर्धा नाईटमध्ये 114 धावा त्या BPL स्पर्धेतून ठोकल्या होत्या. इथे बाईचा इशारा आलाय. नक्कीच आमचे म्हात्रे सरांचे इशारे आम्हाला अगदी दोन्ही साईडने येतात. मात्र भाऊ सर कालपासून आम्हाला एकाच साईडने इशारे करतायत. बघूया आज बदल होईल. अल्पेश गायकवाड यांचं म्हणणं आहे की तुम्ही नक्कीच अगदी डावक्या साईडने येऊन आम्हाला इशारा करा. 1 ओव्हर, धावा बनलेत बिनबाद नाव. 4 सिंगल, 1 चौकार आणि 1 वाईट, 1 डॉट. नऊ धावा 10 आहेत. एक वाईट आहे आणि 5 सिंगल आहेत का? 1 चौकार. यस, धन्यवाद. चुकीची दुरुस्ती. धन्यवाद राजन डी आणि आमचे दोन्ही पंच समस्व. 5 सिंगल, 1 चौकार आणि 1 वाईट, एकूण 10 धावा लागलेत. नक्कीच भारत पाटीलनं पहिल्या मॅचमधून 14 दिल्या आणि या मॅचमधून 10. बघूया ओव्हर नंबर 2 साठी पहिल्या मॅचमध्ये ज्यांनी चांगली गोलंदाजी करून 2 महत्त्वाचे विकेट घेतले होते, राजा पाटील आणि महेशचा तो गोलंदाज नीलम नाईक. 9 धावा देत 2 विकेट नीलम नाईकनं पहिल्या सामन्यातून घेतलेले आहेत.
चला फिल्डिंग लावा कारिवली संघ. संदीप पाटील, चंदन नाईक, त्यानंतर आपण पाहतोय कुंदन पाटील, साई पाटील खूप जुना चेहरा आहे साई म्हात्रे. तसेच आमचे नवीन 40+ रोहिदास म्हात्रे देखील आज या संघाबरोबर आलेले आहेत. कारण की या संघाबरोबर ते खेळलेले देखील आहेत. सध्या नवीन 40+ मध्ये जरी खेळले तरी पहिला 40+ क्रिकेट रोहिदास म्हात्रेनं या संघातून खेळायला सुरुवात केलेली आहे. नीलम नाईक, ओव्हर नंबर 2, अगदी शॉर्ट रनअपनं ओव्हर द विकेट. पायी गावाच्या टोकाकडून इथे राजन डी ला पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जातो एका टप्प्याने सीमा पार. राजन डीच्या बॅटमधून हा चौकार. वा, पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून धावसंख्येला आकार दिलाय. धावा बनले 14. विनायक, शैलेश, विजय सारखी चांगली बॅटिंग लाईन ऑफ या संघामध्ये आहे. समाधान म्हात्रे असतील, दया भंडारी, मिथुन तरे, संतोष मडवी, एकूण सरस असे खेळाडू. इथे फटका फसलाय आणि चंदन नाईकनं टिपला झेल. फलंदाज बाद. राजन डी पाटील इज गॉन. नीलम नाईकनं आत्तापर्यंत दामोदर चषकामध्ये 8 चेंडू फेकलेत, 3 विकेट आणि 13 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी करतात आहेत. अगदी खेळपट्टीचा अंदाज घेऊन चेंडू टाकलेले आहेत. पहिल्या सामन्यातून 9 धावा, 2 विकेट आणि दुसऱ्या सामन्यातून 2 चेंडू फेकलेत. एक महत्त्वाची विकेट राजन डीची आणि एक चौकार. इथे बघूया शैलेश म्हात्रेसाठी हा तिसरा चेंडू. हा चेंडू अगदी बिमरचा इशारा केलाय आणि चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लीगच्या क्षेत्ररक्षकाला चाकून डीप फाईन लीग रिजन मध्ये. 1-2 का 4. तब्बल या चेंडूवर नक्कीच 5 धावा. शैलेशच्या बॅटला चेंडू चाटून गेलाय. नक्कीच एक आज भाऊ पाटील सरांचं देखील आपण कौतुक करूया. आमच्या विनंतीला मान देऊन अगदी त्यांनी त्यांची साईड पकडलेली आहे. धन्यवाद. हा चेंडू पूल केलाय, पॉवरफुल, अगदी सक्सेसफुल आणि वंडरफुल. शैलेश म्हात्रेचा धमाका षटकार. आणि मारुती म्हात्रे काल्हेर संघाची एवन जोडी. नक्कीच स्पर्धा कुठेही असो, हे 2 खंदे समर्थक नेहमीच बंदरेमूर्ती काल्हेर संघाच्या बाजूने अगदी सावलीप्रमाणे राहिलेले आहेत. इथे एक सिंगल धाव. नक्कीच इथे नीलम नाईकचा चेंडू अगदी डायरेक्ट इस्टर्नना भेदला होता. चांगला निर्णय घेतला शेवटी योगेशनं आणि दुसऱ्या धावीसाठी नकार दिलाय. एका धावीने संघाची टोटल 26. बघा शैलेश म्हात्रे आले 3 चेंडूमध्ये 11चं योगदान. चौकार, षटकार आणि सिंगल. आता पुढील चेंडू आहे योगेश पाटीलसाठी. इथे हा चेंडू ऑन दी कार्पेट चाललाय. चेंडू शॉर्ट मिड विकेट रिझन मधून. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल धाव फक्त मिळेल. सिंगलनं धावसंख्या 27.
11 चेंडूमध्ये 27, पहिल्या ओव्हरमध्ये 9. नक्कीच इथे या ओव्हरमध्ये नीलम नाईकला टार्गेट केलेलं आहे. हा फटका पुन्हा एकदा उडवलाय आणि झेलची शक्यता आणि या सामन्यातून दुसरा झेल टिपलाय चंदन नाईकनं. फलंदाज बाद शैलेश म्हात्रे. संघाचा संघनायक कूल कॅप्टन विनायक पाटील मैदानामध्ये एंटर होत आहेत. बघूया 2 ओव्हर 2 बाद 27 बनलेत. टोटल चांगली आहे 13.50च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये 27. आणि दया भंडारी मैदानामध्ये आलेले आहेत. संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. नक्कीच दया भंडारी असतील, त्यानंतर रमेशदादा पाटील बंद्रेमारुती कल्लेर संघाचे कोच, तसेच तानाजी पाटील, संतोष मडवी, राजन डी, राजन आर, अरविंद, हे सर्व जुने चेहरे. समाधान म्हात्रे, अरविंद मडवी. आणि आता मात्र संघामध्ये नवीन खेळाडू आलेत विजय पाटील, त्यानंतर शैलेश म्हात्रे असतील, योगेश सारखे काही नवीन चेहरे संघाला जॉईन झालेत आणि संघाची ताकद अगदी वाढलेली आहे. म्हणूनच तर चालू सीझनमध्ये 16 स्पर्धेतून 4 अंतिम सामने खेळले आहे बंद्रेमारुती कल्लेर आणि त्यामधले 2 अंतिम विजेतेपद 4 मधून त्यांनी पटकवलेले आहेत. नक्कीच नुकतीच जी आपण धामणगावची स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये वीर तानाजी दापोडे संघासमोर 2 मध्ये 1 होती आणि चिंतामण पाटीलनं ती ट्रॉफी वीर तानाजी दापोडे संघाला उचलून दिली होती. हा फटका पुन्हा एकदा फसलाय. बघूया चंदन नाईक पिक्चर में. फलंदाज बाद योगेश. नक्की सध्या लग्न सराई सुरू आहेत आणि आमचे एकविरा डीजे प्रदीप मालिक कोलिवली इथे चांगले धून पेश करतात. तसेच एकविरा मंडप दुगाड रविकांत मांजरेकर यांचं देखील या स्पर्धेला चांगले योगदान आहे. नवीन फलंदाज मिथुन तरे या संघातील एक मुख्य गोलंदाज म्हणून ज्यांची खऱ्या अर्थाने ओळख आहे. आज फलंदाजीला 5व्या क्रमांकावर त्यांना संधी दिलेली आहे. बघूया संदीप पाटील. इथे हा चेंडू हलक्या हातानं ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय पॉइंट रिझन मधून. चांगली फिल्डिंग, मात्र धावा मिळतील 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावींनी संघाची टोटल 29. तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर 2, पहिल्या चेंडूवर विकेट योगेश पाटीलची. बघूया विनायक एक शांत स्वभावाचा हा खेळाडू आहे. खूप कमी बोलताना आपण एक खेळाडूला पाहतोय नेहमीच. सध्या बंद्रेमारुती कल्लेर संघाचा संघनायक म्हणून त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे. मिथुन तरे संदीप पाटील समोर तिसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. बघूया मिस टाइम पटकाय आणि या सामन्यातून हा 4था झेल चंदन नाईकच्या माध्यमातून. फलंदाज बाद मिथुन तरे.
नवीन फलंदाज राजन आर, नक्की सचिन इतरकर या संघाचे एक मुख्य यष्टीरक्षक देखील मला वाटतं संघामध्ये आज अनुपस्थित आहे. बघूया राजन डी बाद झालेत. राजन आर ची एंट्री आपण मैदानातून पाहतोय. मिथून तरेनं देखील पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने खेळला होता. संदीप चांगली गोलंदाजी करत आहेत. 3 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 2 धावा दिलेत. इथे पुन्हा एकदा चेंडू चालला अगदी गली आणि पॉईंट रिझनमध्ये. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या 30. 16 चेंडूमध्ये 30 आणि पहिल्या 12 मध्ये धावा होत्या 27. म्हणजे 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा संदीप पाटीलनं या तिसऱ्या ओव्हरच्या खेळामध्ये खर्च केलेत. शेवटचे 2 चेंडू आहेत. बघूया काल्हेर संघ किती धावपर्यंत मजल मारतोय. चांगला चेंडू होता. अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी. विनायक पाटील 2 धावा विनायक यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. आपलं अकाउंट देखील ओपन केलंय. संघाची टोटल 32. 17 चेंडूमध्ये 32. सारंगाव संघाचा संघनायक आणि वॉल संघाचा संघनायक आपण त्वरित आपली रिपोर्टिंग करा आणि टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थिती द्या. शेलोमाता वाल आणि जवानमान सारंगाव. फक्त 7 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. शेलोमाता वाल संघ इथे दाखल झालेला आहे. इथे हा फटका पुन्हा एकदा बघूया. आपण पाहतोय गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि राजन आरनं तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावीने तिसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि 35 धावा लागलेत. बंद्र्या मारुती काल्हेर संघाच्या फलकावर 4 बाद 35. शेवटचा आणि अंतिम 4थं ओव्हर घेऊन नक्कीच आज कुंदन पाटील याला 4थ्या ओव्हरसाठी दोन्ही सामन्यातून आपण गोलंदाजी करताना पाहणार आहोत. चला जानमन सारंगाव आणि शेलुमाता वाल दोन्ही संघाचे संघनायक आपण या इकडे. प्रमोददादा भोईर आपलं देखील स्वागत आहे. मंगेशजी भोईर आणि तानाजीदादा भोईर ऑल टीम. अगदी भिवंडी ग्रामीणच्या क्रिकेट मंडळाच्या या कार्यकारिणीमध्ये आपण शेलोमाता वाल संघाच्या खेळाडूंचा बोलबाला पाहतोय. मंगेश भोईर कार्याध्यक्ष आहेत. तानाजीदादा भोईर सल्लागार आहेत. तर प्रमोद भोईर हे लॉट कमिटी मेंबर आहेत. नक्की चांगलं योगदान चांगलं सहकार्य नेहमीच प्रमोद भोईर यांचं आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण स्पर्धेसाठी मंडळाकडून त्यांचं देखील विशेष आभार. आणि ते पायचीच्या अपील. फलंदाज विनायक पाटील इज गॉन. नवीन फलंदाज संतोष मडवी. नक्कीच बंद्रा मारुती काल्हेर संघाचे माजी संघनायक देखील संतोष मडवी राहिलेले आहेत. आणि शनीनाथ तरे हे देखील संघाचे माजी संघनायक राहिलेत.
शनीनाथ तरे यांच्या देखील नेतृत्वाखाली बंदरे मारुती कल्लेर संघाने बऱ्याच स्पर्धा जिंकलेल्या आहेत. इथे हा चेंडू बघूया, एक धाव तर पूर्ण केलेली आहे. 22 + वाईट अशा 2 धावा मिळतील. 2 धावींनी संघाची टोटल 37 धावा झालेत. पहिल्या चेंडूवर विकेट विनायक पाटीलची आणि त्यानंतर हा वाईट आणि 22 म्हणजे अजूनही 5 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. सारंगाव संघ आपणाला जी रिपोर्टिंग करायची आहे, हनुमान सारंगाव शेवटचे 4 चेंडू आहेत आणि इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेकी करणं बंधनकारक आहे. हनुमान सारंगाव वेलकम. किरण पाटील मला वाटतं संघनायक म्हणून त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. इथे हा चेंडू देखील आलाय डॉट. कुंदन पाटीलनं आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 1 विकेट, 2 डॉट, 1 वाईट आणि 1 22 अशा 2 धावा खर्च केलेत. वेलकम. न्यू मिलन पायगाव या संघाचे कर्ता धर्ता आणि संघटनेचे सहसचिव नितीन गवली आणि त्यांच्या जोडीला आपण अनिल आणि भरत मुकादम यांना पाहतोय. सुस्वागतम. इथे तिसरीचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण आहेत आणि तिसरीच्या प्रयत्नात राजन आर धावचित बाद झालेत. नक्कीच विजय पाटील यांना देखील आपण चालू सीझनमध्ये संघनायक म्हणून बंदरे मारुती कल्लेर संघाकडून पाहिलेले आहे आणि आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये त्यांची एंट्री पाहतोय. शेवटचे 2 चेंडू धावा बनलेत 39. विकेट गेलेत बंदरे मारुती कल्लेर संघाच्या आतापर्यंत 6 धावा बदलत 39 आणि हा चेंडू आलाय डॉट. पुन्हा एकदा नक्कीच इथे कुंदन पाटीलनं या ओव्हरमध्ये पूर्णपणे आपल्या संघाला कमबॅक करून दिलेली आहे. 3 ओव्हर 35 होत्या आणि तिसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 4 धावा दिलेत. बघूया, या चेंडूवर 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज संतोष मडवी धावचित बाद. 40. बघा 40 बनलेत आणि 41चं लक्ष आहे विजयासाठी. या दुसऱ्या फेरीच्या सामन्यातून जय बजरंग कारिवली संघाला. नक्कीच आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे वळणार आहोत. शेलोमाता वर्ल्ड संघाचे संघनायक किरण पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. जय हनुमान सारंगाव संघनायक, आपण दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडण्याआधी इथे आपली रिपोर्टिंग उपस्थिती द्यायची आहे. नक्कीच आपण जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा समालोचन कक्षामधून ऐकूया. मोहनदादा भोईर यांचा आवाज. 41 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील मोहनदादा भोईर. नक्कीच बंदरे मारुती कल्लेर नवीन 40+ संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर सुनील पाटील आम्हाला प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांनी देखील आपल्या लाडक्या संघाला बंदरे मारुती कल्लेर या संघाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद सुनीलजी पाटील. बंदरे मारुती कल्लेर नवीन 40+
संघाचे उत्कृष्ट खेळाडू आपलं देखील स्वर्गीय दामोदर चषक 20-25 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय सध्या मैदानामधून. एका बाजूला बांद्र्यामध्ये काल्हेर रँकिंग नंबर 1चा संघ, त्याच्या अगेन्स्ट आपण संघ पाहतोय जय बजरंग कारबिली. दोन्ही संघ ताकदवर मातब्बर असे संघ आहेत. मात्र प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं बांद्र्यामध्ये काल्हेर संघाला ज्यांना 4 षटकांच्या अंती धावा केल्या 40 आणि 41 धावांचं आव्हान ठेवलंय जय बजरंग कारबिल या संघासाठी. चला, बांद्र्यामध्ये काल्हेर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंच देखील आमचे रवाना होतात तेव्हा विनंती असेल कारबिल संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी विनाविलंब लगेच मैदानामध्ये रवाना करा. सन्मानी व्यासपीठावर विराजमान काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, नामांकित मंडळी, आज खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांदियाली देखील आपण मोठ्या संख्येने या स्पर्धेमधून पाहिली. नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले ते सन्माननीय नितीनजी गवळी, न्यू मिलन पायगाव संघाचे कर्ताधर्ता सर्वे सर्वा आणि भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये एक नामांकित क्रिकेटर म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे आणि अतिशय शिस्तबद्ध, डिसिप्लिन काय असतं, शिस्त काय असतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नितीन गवळी. त्यांच्या समेत भरतजी आणि त्याचबरोबर दिलीप भोईर हे सर्व मान्यवर मंडळी आज या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहे. सर्वांचं मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. जाऊया आपण मैदानाकडे. चला, सामन्याला आपण सुरुवात करा. आरंभ प्रारंभ सुरुवात आगास. सारंगाव संघाचा कॅप्टन आपण देखील या लगेच. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर आपण आदरणीय जालिंदर मस्तान या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. माजी तलाठी सन्माननीय जालिंदर मस्तान या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने गेली 2 दिवसाच्या स्पर्धेमधून ज्यांची आपण आवर्जून उपस्थिती पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच उमेश मुकादम यांच्या प्रेमाखातर ही मंडळी खऱ्या अर्थानं वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. संदीप आणि निलमी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. 41 धावांचं लक्ष्य, आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इन ॲक्शनमधून आपण ही सलामी जोडी पाहतोय. ही जबाबदारी स्वीकारताना हे 2 फलंदाज इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय जय बजरंग कारबिल संघाचे नीलम नाईक आणि संदीप पाटील. तर स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात सिनियर प्लेयर आहे नीलम नाईक. तर मैत्री पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांना गोलंदाज राजन डी. बांद्रामध्ये काल्हेर संघातील सर्व उत्कृष्ट खेळाडू म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे. दोन्ही फॉर्मॅटमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ नेहमी ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय असा राजन डी या ठिकाणी गोलंदाजी धुरा सांभाळतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांना गोलंदाज राजन रायटाम राऊंडचा मारा करतो आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहिला नीलम नाईक याच्या बॅटमधून ऑन साईडचा फटका. चेंडू जातो मिड विकेटला. 1 धाव घेण्याची संधी आणि 1 धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या होती ती बिन बाद 1. पुन्हा एकदा गोलंदाज राजन. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मागच्या सामन्यातील हिरो संदीप पाटील. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. चेंडूची लाईन रीड करणं हे देखील फार गरजेचं असतं.
मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. थोडासा अंदाज नोंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. फलंदाज संदीप पाटील याच्या वाटमधून निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट जिंकून करते. अवांतर धाव. या अवांतर धावांनी सांगा धावसंख्या 2 बिनबाद 2. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन मला वाटतं शेळू माता बळी संघाचं कॅप्टन आम्हाला जॉईन झालेले आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जैनमान सारंगाव या संघाचं कॅप्टन आपण देखील बेल कमी घ्या. लगेच आपण या प्लीज. या ठिकाणी मात्र चेंडूला उडवला ऑन साईडला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे. राजन झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. चेंडू धरणीला दान. झेल घेण्यासाठी अतिशय दमदार चांगला उत्तम प्रयत्नांची पराकाष्ठा आपण निश्चित त्याच्या माध्यमातून पाहिली. झेलपर्यंत पोहोचू शकला होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही आहे. झेल धरणीला दान. आणि ह्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी सांगा धावसंख्या 4. क्रिकेटमधून झेलला फार महत्त्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच. लेलो कॅच जितो मॅच. कॅच विन द मॅच. दादाची झोली थोडीशी फाटकी होती. झेल सुटला. धरणीला दान झाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा पटका. आता मात्र क्षेत्ररक्षक थोडासा बदल. मात्र खऱ्या अर्थानं कुठेतरी सूर्याची किरण डोळ्यावर आलीत. दोन जीवदान. आणि खऱ्या अर्थाने एखाद्या मोठ्या फलंदाजाला आपण जीवदान देता तो फलंदाज पलटवार केल्याशिवाय राहत नाहीये. संदीप हा संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड मात्र सलग 2 जीवदान या फलंदाज आपण देता. याचं भुगतान कदाचित काल्हेर संघाला भोगावं लागेल. कारण की संदीप याच्याकडे चांगली क्षमता आहे. आता मात्र चेंडू थोडा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. फलंदाजात थोडासा अव्वाक्या बाहेरचा चेंडू आउट ऑफ स्टंप. पंचदीदी वाईटचा इशारा. 1 धावेचा निर्बळा. धावसंख्या एकाने पुढे सरकते 9. विजयाचं लक्ष 41 धावांचं. ओव्हर क्रमांक 1. प्रगतीपथावर गोलंदाज राजन. जैनमान सारंगाव. जय हनुमान सारंगाव संघाचा कॅप्टन. तिशा प्रतिम उत्तम झेल कॅरी केलं जातं. महत्वाची विकेट. बिग विकेट. बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज. खऱ्या हाताने षटकार खाल्ला. हॅलो. एक अवांतर चेंडू हाताळल्यानंतर खऱ्या हातानं गोलंदाज थोडंसं कमबॅक करतोय. आणि त्याचं प्रत्युत्तर देताना फलंदाज संदीप पाटील याला बाद केलं. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येतोय कुंदन. खऱ्या मधीनच आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजन डी. हा चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क आल्यानंतर फलंदाज कुंदन याला. पहिल्या षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 1 संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 9. थोडंसं बॅकफुटला आपण संघ पाहतोय. खऱ्या अर्थानं साजेची कामगिरी निश्चित जे आस्किंग रन रेट आहे
जी धावांची गती आहे त्या गतीला स्पर्श करता आलं नव्हतं कारिवली संघाला. तर पहिल्या ओव्हरमधून थोडंसं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा संघ आपण पाहतोय बांद्र्यामूर्ती काल्हेर. जनमान सारंगाव संघ जरा बघरे कुठे आल्या नाही येत नाही अजून बोलल्यावर. सोनादेवी टेमघर आणि जय कालिका माता खारबाव या दोन संघाला देखील विनंतीशील आपण देखील आपल्या बेलेवर रिपोर्टिंग करा. सोनादेवी टेमघर या संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर श्री कालिका माता खारबाव या दोन संघात देखील विनंतीशील आपण देखील आल्याची नोंद करा. दोन्ही संघाचे कॅप्टन बोट टीम आपण देखील आपण रिपोर्टिंग करा प्लीज. अरे त्याला हा त्याला सांग 11 वाजता रात्री सांग आलपेन तुम्हाला. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतो मिथून. संघाच्या वतीनं दुसरं वैयक्तिक पहिलं गोलंदाज मिथून येतोय. काल्हेर संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प गोलंदाज. पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला राजेनेच्या अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजीने केली ज्यांनी महत्त्वाची विकेट प्राप्त केली आणि धावा खर्च केला फक्त आणि फक्त 9. आता उर्वरित 18 चेंडूमध्ये विजयासाठी किती राहिले रे राहिले किती बघ 32 राहिले. येणारे 18 चेंडू विजयासाठी 32ची गरज. नाही पॅन्टी निमर देवाची त्यांना आता रात्री एवढा टाइम फोन केला त्यांना मी सकाळचे 4 फोन केले. आमची पोरा येतात मी नाही येत विषय कसा. गोलंदाज मिथून वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं आणि पहिला चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर मिथून याच्या माध्यमातून आपण पाहिला आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेर चिकून करते अवांतर धाव. या अवांतर संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूवर मोठा पटका. व्हेरी नाईस स्ट्रोक व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. नीलम नाईक याच्या बॅट मधून बिग ब्लास्ट. अतिशय दमदार फटका चांगला फटका उत्तम फटका जबरदस्त फटका आपलातून फटका आपण पाहिला. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला ऑन साईडला. चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणार. अतिशय नेत्र दीपक षटकार फलंदाज नीलम नाईक याच्या बॅटमधून येतोय. या 7 मिनिट आता मात्र कमबॅक करतो संघ जयभजन कारिवली. संघात धावसंख्या 6 आणि पुढे धावसंख्या होती ती 16. 1-16 दुसऱ्या षटकाला प्रारंभ. विजयाचं लक्ष 41 धावांचं. पुन्हा एकदा गोलंदाज मिथून. पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक दक्ष या शैलेशाच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी केला जातोय. एक तुमारी एक हमारी. षटकार खाल्यानंतर कमबॅक करतोय. प्रत्युत्तर देताना गोलंदाज मिथून. विकेट महत्वाची प्राप्त केली. नीलम नाईक याला बाद केलं. प्रत्युत्तर देताना नीलम नाईक याला आणि नीलम बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन येतो चंदन. बघा चंदन हा फलंदाज अतिशय उत्तम दर्जाचा फलंदाज आहे. टेक्निकल बॅट्समन आहे. तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे.
नमस्कार हरी भाऊ सॉरी हा फोन सेव्ह नव्हता म्हणून नाही नाही तो काय नाही नाही आता करते कवर आता ग्राउंडला किती झालं देतो देतो 2 मिनिटे हो हो हॅलो चेंडूला थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटफळीमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं याचं कारण की आपण पाहिलं होतं अवाक्य बाहेरचा चेंडू फलंदाजच्या पंच वाईट चिकून करते अमांतर धावी अमांतर धावणी संघात धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होती ती 18 ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय गोलंदाज मिथून पुन्हा एकदा सज्ज मारतो 55 क्रॉस करतोय बॅट्समॅन येतोय केतन या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा प्लेक करण्याचा प्रयत्न हलकासा अपील पंच सम्मत लेग बिफोर फलंदाज बाद कुंदन बघा मित्र या स्पर्धेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षकामध्ये खास करून बालसेना काल्हेर आणि त्या बालसेनेचे सन्माननीय प्रसिद्ध अध्यक्ष मिथुन पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला आणि खास करून बंदरामध्ये काल्हेर संघाला ऑल दी बेस्ट केलं धन्यवाद मिथुन पाटील त्याचबरोबर ओवली ग्रामचे माजी उपसरपंच आणि गावठी ओवली संघाचे एक नामांकित क्रिकेटर प्रेमनाथ पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला ऑल दी बेस्ट केले धन्यवाद आणि त्याचबरोबर हरिघरत कारिवली गावचे एक सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि उद्योजक हरिघरत यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला अर्थातच कारिवली या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे मी सर्वांचं मनस्वी आभार प्रकट करतोय सध्या आपण सर्व मंडळी यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि या स्पर्धेला देखील आपण लाईक करता पुन्हा एकदा गोलंदाज मिथून या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पटका चेंडू गाडी क्षेत्ररक्षक द्यायची आहे या स्वेलजॅच कॅच अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केली जात आणि महत्त्वाची विकेट कमालीची गोलंदाजी अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आता गोलंदाज आपण पाहतोय मिथून आतापर्यंत ज्यानं 4 फलंदाज बाद केले संग्राम अतिशय चांगला चेंडू म्हणता येणार नाहीये आउट ऑफ ऑप्शन
यानंतर दमणी संघा धावसंख्या एकने पुरस्कृत धावसंख्या होती 19 येणारे चेंडू 12 बीजासाठी अजूनही 21ची गरज 22ची गरज येणारे चेंडू 12 बीजासाठी 22ची गरज प्रतिवर्ष आपण जर विचार केला तर 11 धावांची सरासरी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मार्ग पंचान क्रॉस करतो हलक्यात पाडून रगण्यात घेताना गोलंदाज संतोष ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका केतनेच्या वाटमधून उत्तम क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून देखील अपार्ट्स उत्तम कामगिरी मैदानामध्ये आपण राजन डी याची पाहिली होती खऱ्या अर्थानं क्रिकेट विजयासाठी 3 फॉर्मॅट फार महत्त्वाचे असतात तुमची गोलंदाजी तुमची फलंदाजी आणि त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण एक उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण खऱ्या अर्थानं आउटफील्डमधून राजन डी याच्या माध्यमातून पाहिलं खऱ्या अर्थानं ज्यानं संघाच्या धावा वाचवल्या धाव झाली फक्त एका धावेने कारवली संघाची धावसंख्या मात्र पुढे सकते ती 20 आता येणारे चेंडू असतील 11 आणि बीजासाठी 21ची गरज अतिशय चांगला फटका अप्रतिम उत्तम फटका आहे हरेश याचं कौतुक करेन काय कमाली क्षेत्ररक्षण हरेशच्या माध्यमातून अतिशय प्रतिम उत्तम क्षेत्ररक्षण झालं हरेश यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीवर कुठंतरी एसटी रक्षक अरविंद यांनी पाणी फेरलंय तीन धावा कंप्लीट झाल्या 3 धावांनी संघात धावसंख्या 3 ने पुढे धावसंख्या 23 वेलकम प्रमोद भोईर भिवंडी क्रीडा असोसिएशन सिनियर 40+ लॉट समितीचे मला वाटतं ते मेंबर आहेत सदस्य आहेत अॅक्रोराज लाईन ऑन साईडचा फटका अतिशय चांगला सजला चेंडू जातो मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव या एका धाबेने संघात धावसंख्या 24 दोन संघांमधून जबर संघर्ष आपण पाहतो विजयासाठी धाव अडवण्यासाठी गोलंदाज फलंदाज तर मात्र चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न जीवाचा आकंत करताना दया भंडारी नाही आवडू शकत चेंडूला आज राजंडी जास्त ॲग्रेसिव्ह झाले येणारे 8 चेंडू विजयासाठी 13ची गरज हलक पाकटर चौकार आपण पाहतो चेंडू बॅटची कुठेतरी आउटसाइड एज घेऊन थर्ड मॅन सिमर्सला ट्रॅव्हल झाला जीवाचा आतंक करताना दया भंडारीला आपण पाहिलं होतं मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नव्हता त्या चेंडूने कुठेतरी त्याला चकवा देत सीमाच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहिला चौकाने संघात धावसंख्या 4 ने वाढली आता जे समीकरण आहे येणारे चेंडू 8 आणि बीजासाठी 13ची गरज अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम चेंडूची पॅक अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज चौकार खाल्ल्यानंतर थोडंसं कमबॅक करतोय गोलंदाज संतोष आता उर्वरित 6 चेंडूमध्ये विजयासाठी 13ची गरज आहे तर गोलंदाज कोण शैली देखील फार महत्वाचं आहे
येणारे 7 चेंडू विजयासाठी 13ची गरज. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. जनमान सारंगाव संघाचा कॅप्टन, शेवटचा अंतिम पुकार तुम्हाला, प्लीज आपण या. जय हनुमान सारंगाव संघाचा कॅप्टन. बघा आपला प्रतिस्पर्धी संघ आपल्या संघाचा शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपत्र विजयापासून 13 धावा दूर आहे. जयभजन कारवीर संघ आणि अंतिम षटक हाताळणारा गोलंदाज दया भांडारी. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटक हाताळतो. येणारे चेंडू 6 विजयासाठी 13ची गरज. पहिला दुसरा चेंडू या स्पर्धेचा निर्णायक. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर. येणारे 7 चेंडू विजयासाठी 13ची गरज. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी केतन याला नॉन स्ट्राईकसाठी. जय हिंद. टॉप मिडल आणि टेल. टॉप आणि मिडलचे फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटचे अंतिम फलंदाज या सामन्याला कलाटणी देतील का? पहिला चेंडू शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर. गोलंदाज दया भंडारी राईट आर्म ओव्हरचा मारा करताना. क्षेत्ररक्षक दिले आपण पाहू शकता. शॉर्ट थर्ड बँड, शॉर्ट गली, वाडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ. टॉप इनसाइडचा फटका सजलाय. कदाचित हा चेंडू जर हिट झाला आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहिला स्वतः गोलंदाज. बघा चेंडू डायरेक्ट किंवा एका टप्प्याने जरी या टावरला हिट झाला तो चेंडू डॉट केला जाईल. आणि विद्युत तारा आहेत त्यांना जरी चेंडू कुठेतरी टच झाला तरी सुद्धा चेंडू डॉट केला जाईल. याचं दोन्ही कॅप्टननी लक्ष घ्या, याची नोंद घ्या. जनमान सारंगाव संघाचा कॅप्टन, चला या प्लीज. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका साजलाय. चेंडू जातोय मिड विकेटला. थोडंसं थांबवलं होताना क्षेत्ररक्षक शैलेश. 2 धावा कंप्लीट. येणारी 4 चेंडू विजयासाठी 9ची गरज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. येणारे 4 चेंडू विजयासाठी 9ची गरज. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी करताना आपण पाहतोय दया भंडारी याला. आतापर्यंत 2 चेंडूची फेक उत्तम. आणि वारंवार अरविंद याच्या माध्यमातून देखील आपण चुका पाहतोय. एसटी अरविंद महत्वाच्या सामन्यामधून साजेशी कामगिरी करत नाही. हा चेंडू मात्र जातो डॉट. चेंडू बॅटची आउट एज घेतोय. चेंडू जातो शॉर्ट फाईनला. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. येणारे चेंडू 3 विजयासाठी 9 धावांची गरज. प्रत्येक चेंडू आपण विचार केला तर 3 धावांची सरासरी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका साधलाय. चेंडू खाली एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. आज अरविंद याच्या माध्यमातून वारंवार चुका आणि चुका आपण पाहतोय.
आदरणीय मंत महाराज यांसाठी शुभ आगमन झालेले वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमधून तुमचं मनस्वी स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम. हॅलो डीसी. हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम. हरीशदासजी महाराज यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनस्वी स्वागत. हरीशभाई भानुशाली या महाराजांचं या ठिकाणी शुभ आगमन. हरीश शेठ भानुशाली यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये मी तुमचं मनस्वी स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर महंत महाराज हरिदास महाराज यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. या सर्व मान्यवर मंडळी विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर विराजमान. नेक्स्ट टाइम स्ट्रोक. आता मात्र चांगला चेंडू कॅरी करतोय. कदाचित आज जेल सोडला असता अरविंद स्टे ऑर्डर असती. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. सामन्यावर परिपूर्ण पकड मजबूत करताना आपण संघ पाहतोय. बांद्रामध्ये काल्लेर ऑनसाईडचा फटका साधला. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. आणि याचबरोबर महत्त्वाच्या सामन्यामधून एक महत्त्वपूर्ण विजय संपादित करताना संघ आपण पाहतोय. बांद्रा मारुती काल्लेर. हार्ड लक जय बजरंग कारेवली अँड गुड लक बांद्रा मारुती काल्लेर. नो डाऊट विजयाचा शिल्पकार ज्याच्या बॅटमधून अतिशय उत्तम. नो डाऊट या स्पर्धेतील सामनावीरचा पुरस्काराचा मानकरी मिथुन आहे ना. मिथुन ओर क्रमांक 2 आपण पाहिला. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी केली आणि सर्वात महत्त्वाचे विकेट बिग विकेट ज्यांना प्राप्त केले 4 तो ठरतो या स्पर्धेचा मानकरी. मिथुन आपण पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या आणि जाऊया आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्स करूया. 2 दिग्गज संघामधून एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला शेळूमाता बल तर दुसऱ्या बाजूला जयनमान सारंगाव. व्यासपीठावर मंचावर आमची मान्यवर मंडळी प्रसिद्ध मंडळी नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आणि या नामांकित मंडळीमध्ये महंत महाराज सन्माननीय हरिदास महंत महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांचं देखील मी स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक उमेश मुकादम. श्री गोविंद स्मृती चषक
2025 ना, देख करके बहुत खुशी हुई। क्रिकेट जगत में अभी आजकल तो बोलबाला है, महेंद्र सिंह धोनी, सचिन तेंदुलकर और अभी सूर्या, विराट कोहली, अभी एक रिटायर्ड होने वाला है ना, एक होने वाला है रिटायर्ड, अभी तो कैप्टन था। अपने यहाँ से एक तैयार करो, यहाँ से है ना ऐसा। आप खेलते हो नहीं? वारे सेठ तो खेलता है, क्या बैटिंग किया, सीधा छक्के के लिए बॉल मार दिया, ऐसे लगा यार, बहुत खुशी हुई। अभी कहते हैं कि इसके पास में जो रेलवे भी ट्रैक हो रहा है, जो रेलवे स्टेशन भी बनेगा, गांव बहुत बसेगा। हमारी भी शुभकामना है, बहुत बड़ा यहाँ भारी नगर बन जाए, आप सब सुखी हों और बढ़िया से बढ़िया क्रिकेट चलती रहे। सचिन तेंदुलकर भी ऐसा लगे कि चलो एक बार देख के आवे, धोनी साहब भी आवे, कभी देखने के लिए आवे, है ना। ऐसा ऐसा बनना चाहिए। उसके लिए सदगुरु भगवान की ओर से आशीर्वाद के रूप में मैं ये क्रिकेट में जो ये आप बच्चों को जो है ना, इसको प्रोत्साहित करने, इसको प्रोत्साहित बोलते हैं, प्रोत्साहन करने के लिए आपको मैं दे रहा हूँ। ये बच्चों को जो भी आपका जो भी आप है, आप कोई नहीं, आप दे दो उनको, आप दे दो। हम लोगों को बहुत खुशी हुई। और ऐसा करो, बार बार हर साल यहाँ आने का मेरा मन हो जाए। हर साल करते हो ये क्रिकेट, 2025, फिर 2026 में भी आवे, 27 में भी आवे, ऐसा जमाओ, ठीक है। हम लोगों को कुछ ज़्यादा लगेगा ना, चाय पिला देना एक बढ़िया, चाय पिलाएगा। अच्छा, बोलो सदगुरु भगवान की जय। धन्यवाद मंत महाराज। हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेसाठी ज्यांची आपण आवर्जून उपस्थिती पाहतोय, महंत महाराज हरिदास, खऱ्या अर्थानं त्यांनी देखील या स्पर्धेच्या संदर्भात चांगल्या कमेंट्स या ठिकाणी केल्यात, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर करूया। महंत महाराज, महंत महाराज हरिदास यांचा ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जात आहे। हॅलो, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदारशाल आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असं मोमेंटो आज या महाराजांना या ठिकाणी दिले जात आहे। या स्पर्धेची गोड आठवण। धन्यवाद महाराज, खऱ्या अर्थानं आपण देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झाला। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सुप्रसिद्ध उद्योजक हरीशभाई भानुशाली या ठिकाणी उपस्थित आहेत। हरीशभाई भानुशाली यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे। हरीशभाई 2 मिनिट स्वागत घ्या त्यांचं। हॅलो, मिथून आपण देखील आपल्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या। आणि मी महंत महाराज हरिदास यांना विनंती केली की आपण आपल्या शुभ हस्ते चालू सामन्यातील सामनावीरचा पुरस्कारचा मानकरी उसको मैडम तो मैच देना है। अभी जस्ट जो मैच हुआ वो मैच में मैन ऑफ द मैच का पुरस्कार उनको देना है। दोन दिग्गज संघामधून एक सामना पाहिला। जय बजरंग कारिवली विपक्ष मांद्रेमध्ये काल्हेर विजाचा शिल्पकार ज्यांना अतिशय प्रथम उत्तम दर्जाची गोलंदाजी केली, बढ़िया गोलंदाजी की, जिन्होंने अच्छा गोलंदाजी का प्रदर्शन करते हुए 4 विकेट जिन्हें लिए, वही इस मैच का मैन ऑफ द मैच का पुरस्कार दिया जाता है मिथुन पाटिल को। मिथुन पाटिल हरीश भाई भानुशाली यांच्याकडे देखील मिथुन यांच्यासाठी कॅश प्राइज 2000 रुपये। क्या बात है, धन्यवाद।
चला हॅलो हरीश भाई 2 मिनिट टॉस करना है टॉस करना है 2 टीम में हम टॉस करते ये टॉस इकडे घेऊया. नहीं इधर काढ सर. ओके या थांबा बहुत टीम कॉईनचं स्वरूप तुम्हाला सांगतो. एका बाजूला देवेश ग्रुप तर दुसऱ्या बाजूला श्री दामोदर स्मृती चषक 2025. देवेश ग्रुप असं म्हणणं आहे. ओ दिखाओ म्हणतो सर. कोण बोलतो? देवेश. किरण याचं म्हणणं आहे देवेश ग्रुप. मात्र एक्झिट मला वाटतं तेच पडतंय. मान्यवरांचं खूप खूप आभार. धन्यवाद सर. अरे धन्यवाद. किरण फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांग. फिल्डिंग पास. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मोहनदादा भोईर. तर आपण दुपारच्या सत्रातून पहिल्या फेरीचा एक महत्त्वाचा सामना पाहणार आहोत. नक्कीच आज बंद्रा मारुती काल्हेर संघानं पुन्हा एकदा आपल्या नावाची ताकद या स्पर्धेत